एक देवाचे लक्षण एरवर कड कोठे काही, एक आहे एक नाही। षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जान, एरवर कड कोठे काही, एक आहे एक नाही। तुका म्हणे जे जे बोला, ते ते साजे या विठ्ठला। एरवर कड कोठे काही, एक आहे एक नाही। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम्। विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यासयोगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं। मस्तक हे पायावती, मस्तक हे पायावती, मस्तक हे पायावती, मस्तक हे पायावती। संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या। सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण, एरवर कड कोठे काही, एक आहे एक नाही। संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश परमात्मा हा सकल गुणनिधी आहे, सकल गुणांचं उगमस्थान आहे। अशा पद्धतीचं भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय। महाराज म्हणतात जगामध्ये गुण आहेत, पण ते अत्यंत मोजके तोकडे अशा स्वरूपाचे आहे। एखादा गुण असेल तर अनेक गुणांचा अभाव आहे, पण परमात्म्याच्या ठाई सर्वच गुण एके ठाई वस्तीला आलेले आहेत। आणि असा गुणनिधान असणारा हा परमात्मा, त्याचे काही विशेष गुण आहेत, ज्याला षडगुण ऐश्वर्य म्हणतात, त्यानंही तो संपन्न आहे। किंबहुना जे जे गुण समोर घेऊन आपण त्याचं वर्णन कराल ते सर्व त्याला लागू पडतात, असाही विचार महाराजांनी या अभंगातून आपल्यापुढे ठेवलाय। प्राप्त वेळेमध्ये काही सेवा भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या चरणी, सद्गुरूंच्या संतांच्या चरणी ही सेवा आपल्याला समर्पित करायची आहे। भूवैकुंठ श्री क्षेत्र पंढरपूर वारकरी संप्रदायाचं भक्तीचं केंद्रस्थान आणि जगाचं आराध्य ज्या स्थानामध्ये भाविक भक्तांना भेटण्यासाठी, कृपा आशीर्वाद देण्यासाठी उभं आहे, अशा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या या नगरीमध्ये संपन्न होणारा अत्यंत भव्य दिव्य
भक्तियुक्त अशा स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबारायांच्या कथेचं निरूपण वैराग्यमूर्ती गाथामूर्ती आदरणीय रामभाऊजी महाराज राऊत यांच्या द्वारा सुरू आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक थोर साधू संत मंडळींच्या द्वारा कथा कीर्तन सेवा सुरू आहे। परंतु या कार्याचं निमित्त सुद्धा तितकंच पवित्र अशा स्वरूपाचं आहे। भूमी पवित्र आहे, होत असलेली सेवा पवित्र आहे आणि ज्यांच्या निमित्तानं ही सेवा होते आहे त्यांचं वर्णन एवढंच करता येईल। पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, भजन तपस्वी ज्यांनी आपलं सबंध आयुष्य भजनानंदामध्ये वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये व्यतीत केलं, असे वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज लबडे यांच्या पुण्यस्मरणाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं माता चंद्रभागेच्या तीरावरती अंबाबाईच्या या पटांगणामध्ये होणारा हा भव्य दिव्य असा महोत्सव, ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं नेतृत्वानं आयोजनानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। वारकरी संप्रदाय भूषण तुमचे आमचे सर्वांचे परम आदरणीय परम स्नेही रामायणाचार्य श्री हरिभक्तीपरायण गुरुबंधू श्री नामदेवजी महाराज लबडे अतिशय उत्कृष्ट आणि भव्य नियोजन करणं आणि वारकरी संप्रदायाचे संतांचे विचार हे अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं उद्दिष्ट सुरुवातीपासूनच राहिलेलं आहे। आज तर ते या सेवेमध्ये अनुभवी आहेत, पण खरं म्हणजे आदरणीय नामदेव महाराज हे अतिशय तरुण वयापासून या अशा आयोजन नियोजनामध्ये ते फार कुशल आहेत। तेवढाच भाव आहे, भक्ती आहे आणि परंपरेचं बळ सुद्धा पाठीशी रामभाऊजी महाराज यांच्यापासून तेवढंच मोठं आहे। म्हणून महाराष्ट्राच्या वारकरी फडकरी परंपरेमध्ये जी काही माननीय संत मंडळी पूर्वी होऊन गेली आजही सेवा करतायत, तो वास्करांचा फड असेल, देहूकरांचा फड असेल, आजरेकरांचा असेल, अनेक फडकरी ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये लबडे महाराजांचा हा फड सुद्धा पिढ्यानपिढ्या ही सेवा करतो आहे। आणि नामदेवजी महाराज ही सर्व सेवा अत्यंत समर्थपणानं आपणा सर्व भाविकांना एकत्र करून वारकरी संप्रदायाला पुढे नेण्यासाठी माऊलींचा तुकोबारायांचा सकल संतांचा विचारांचा प्रसाद घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेत आहेत। मला वाटतं घरातील माता भगिनी जेव्हा स्वयंपाक करते तिचा हेतू हाच असतो की मी जे हाताला चटके घेतले, मला जे श्रम झाले ते एवढ्यासाठी आहे की माझ्या घरातील किंवा येणारे अतिथी हे सगळे जेवून तृप्त व्हावे। आदरणीय नामदेवजी महाराज लबडे यांच्या मनामध्ये सुद्धा या आयोजनाच्या मागे अशीच पवित्र आणि उदार भावना आहे, हे आपण ध्यानात ठेवा। तुकोबाराजी म्हणाले, संत उदार उदार आणि भरले अनंत भांडार। हे उदारत्व, हे औदार्य फार कमी लोकांच्याकडे असतं आणि म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही ज्ञान देऊ पण श्रम तुम्ही घ्या असं म्हणणारी सुद्धा विचारधारा अनेक ठिकाणी बहुतांशी आपल्याला पाहायला मिळते। पण इथे आयोजनही करायचं, श्रमही घ्यायचे, वारकऱ्यांची सेवा करायची, ग्रंथाची सेवा, पारायण सेवा, कथेची सेवा, कीर्तनाची सेवा, टाळकऱ्यांची सेवा। अलीकडच्या काळामध्ये कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये थोडीशी ख्याती जर मिळाली तर माणसं बाकीची उपाधी नको म्हणतात। खरं म्हणजे उपाधी वेगळी आणि सेवा वेगळी, पण याची सुद्धा एक सरमिसळ लोकांनी करून ठेवलेली आहे। उपाधी म्हणजे भौतिक प्रपंच, सेवेला उपाधी कसं म्हणता येईल? आणि सेवेला जर उपाधी म्हणता आलं असतं तर ज्ञानोबारांनी तरी कशालाही उपाधी जमा केली, मेळविली मानली वैष्णवांची। सेवेला उपाधी म्हणता येत नाही। काही माणसं आळशी असतात आणि त्याच्यामुळे त्यांना जीवावर आलं की ते सप्ताह ठेवणं याला सुद्धा उपाधी म्हणतात। असे महाराष्ट्रभर आम्ही अनेक आळशी विरक्त
पाहत राहतो. विठाला म्हणून प्रत्येकाच्या वाट्याला एक वेगळी सेवा परमात्मा देतो, निश्चितपणानं त्यानं ती करावी. पण ज्याला हे सामर्थ्य दिलंय परमेश्वरानं की तुम्ही समाजाला संघटित करू शकता, मुळात वारकरी संप्रदाय हा सर्व स्तरातील समाजाला एकत्र करायला लावतो आणि त्यांना भक्तीचा, ज्ञानाचा हा प्रसाद वाटायला सांगतो. तुकोबाराय म्हणले, सेवितो हा रस वाटितो आणि का, वाटण्यासाठी आहे. आणि ते वाटायचं म्हटलं की थोडे श्रम आहे. मी आईचं उदाहरण दिलं. घरातल्या स्वयंपाक करावा लागतो, चटके घ्यावे लागतात. आधी हाताला चटके, मग मिळते भाकर. पण तिला समाधान मिळतं, सगळे जेवले, तृप्त झाले. तद्वत त्या पद्धतीनं इथे परिश्रम घेणारे जे सर्व वारकरी आदरणीय नामदेवजी महाराज यांच्या सोबत, याच्यामध्ये खूप मंडळी लागतात. एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. मी नेहमी म्हणतो की आम्ही कीर्तनाला कीर्तनकार मंडळी जातो, 2 तासाचं कीर्तन करतो. पण कुठल्याही गावचे, कुठल्याही परिसराचे कार्यकर्ते त्याच्यासाठी 2-2, 4-4 महिने स्वतःचा प्रपंच, हातातली कामं बाजूला टाकून, लेकरा बाळांकडे दुर्लक्ष करून या सेवेसाठी, संप्रदाय सेवेसाठी, धर्मसेवेसाठी राबतात, खपतात. 4-4 महिने राबल्यानंतर आम्हाला 2 तास तिथे कीर्तन करायची संधी मिळते. आणि तरी सुद्धा लोकांना असं वाटतं की संप्रदाय हे महाराज लोकच चालवतात. माझ्यासारख्या वारकऱ्याला नम्रपणानं नेहमी असं वाटतं. मी आज बोलतो असा नाही, पांडुरंगाच्या चरणाजवळ तर जरूर बोलेन, परंतु नेहमी वाटतं की संप्रदाय हा सर्वच जी वेगवेगळी सेवा करणारी मंडळी आहे त्या सर्वांच्या भावनेमुळे, श्रद्धेमुळे, परिश्रमामुळे चालतो. आणि अखेर पांडुरंगाची कृपा आणि संतांचे समर्थ विचार त्याच्यामुळे संप्रदाय चालतो. हे ध्यानात ठेवा. कारण हा संप्रदाय श्रीमंत संप्रदाय आहे. या संप्रदायाला लाभलेले संत अति थोर आहेत. आणि आपल्या पूज्य संतांनी दिलेला विचार हा सुद्धा चंद्रसूर्य असेपर्यंत या जगामध्ये टिकणारा आहे. यावत चंद्र दिवाकर. अनेकविध पद्धतीनं परमार्थ केला जातो. आपल्याला त्याला कमी अधिक लेखण्याचं कारण नाही, किंबहुना तो अधिकारही आपला नाही. पण एवढं जरूर म्हणता येईल की वारकरी संतांचे विचार हे पौराणिक काळापासून ते आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळापर्यंत सर्व पिढ्यांना रुचणारे आणि सर्व काळ समाजाला जीवनातील प्रश्नांचं समाधान देणारे हे विचार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं एखादं श्रेष्ठ औषध असेल तर ते असं म्हणता येत नाही की ते काल चालत होतं आणि आज चालत नाही. औषधीच जर श्रेष्ठ आहे तर ती कालही गरजेची होती, आजही गरजेची आहे. तसं हेची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटे. तुकोबारायांनी म्हटलं, अनेक रोगावरची अनेक औषधं जगात तुम्हाला मिळतील. ॲलोपॅथीतून मिळतील, होमिओपॅथीतून मिळतील किंवा आयुर्वेदातून मिळणार. जन्म मृत्यूच्या दुःखातून सोडवणार हे जे काही औषध आहे हे नामरूपी औषध आहे, भक्तिरूपी औषध आहे. आणि मला वाटतं ज्या पूज्य संतांची पुण्यतिथी या ठिकाणी होते आहे, वैकुंठवासी रामभाऊ महाराज यांनी आपल्या जीवनभर प्राधान्य कशाला दिलं असेल तर या नामभक्तीला प्राधान्य दिलं. वारकरी संप्रदाय हा नामभक्तीच्या विशेष उपासनेद्वारा वाटचाल करणारा संप्रदाय आहे. आणि त्यामुळे तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. बाकीचं मोठेपण महाराज म्हणतात ते काय कामाचं, आमच्या दृष्टीने ते फार सामान्य आहे. भजन हे मुख्य आहे. भजन नाही तर संप्रदायच नाही. भजन हे त्यातलं मुख्य आहे. आणि म्हणून एखादा नाम सप्ताह करायचा असेल, पूर्वीच्या काळी नाम सप्ताह व्हायचे गावोगावी. फार जुन्या काळामध्ये 100, 125, 150, 200 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला आणि त्या काळचा इतिहास थोडा समजून घेतला त्या भागातला, तर कीर्तनकार मिळत नसायचे. कोणी महात्मे परिसरात असतील तर एखादा अर्ध कीर्तन येऊन त्या सप्ताहात ते करायचे, मध्ये म्हणा शेवटचं म्हणा. मग सप्ताह कसे व्हायचे? फक्त भजनावर सप्ताह व्हायचे.
आणि भजनातच सप्ताहाची सुरुवात आणि भजनानंच सप्ताहाची सांगता व्हायची. अशा अनेक ठिकाणी गावगावच्या दिंड्या यायच्या, लोक एकमेकाकडे यायचे, भजन करायचे. गंगा गोदावरीच्या काठी तर असे अनेक सिद्ध साधू पुरुष होऊन गेले, महात्मे झाले की ज्यांनी सतत ही भजनाची जागृती केली. अर्थात ती प्रेरणा या चंद्रभागेच्या काठावरूनच मिळाली. विठाला आजही असं म्हणता येईल की सप्ताहात कीर्तन नाही ठेवता आले तरी सप्ताह होईल, सप्ताहामध्ये कथा नाही ठेवता आली तरी सप्ताह होईल, सप्ताहामध्ये फार पंचपक्वान्नाचं जेवण नाही देता आलं तरी सप्ताह होईल. पण सप्ताहात भजनच नाही केलं आणि टाळ पखवाज विनाच नाही तिथे मंदिरात आणला तर सप्ताह होईल काय? आणि जर कोणी म्हणत असेल होईल तर मग नवरदेव नवरीशिवाय लग्न झालं असं म्हणता येईल. सगळे वराडी जमले, फक्त कोण आलं नाही. आत्या आली, मामी आली, मावशी आली, काका आला, कलवरे आले, कलवऱ्या आल्या, बँडवालेही आले, सगळेच आले, भटजी सुद्धा येऊन बसले. आणि नवरी नाहीये, नवरदेवाचा पत्ता नाही. कसं काय लग्न? अहो वधू वराची आहे मिळणी, वऱ्हाडी आहे लुगडी लेणी. वधूवर एकत्र आले तर वऱ्हाडाला किंमत आहे, नाही तर वऱ्हाडाला विचारतो कोण? विठाला तसं या संप्रदायामध्ये मायबाप हो भजन हे प्रमुख आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी, नामदेवरायांनी, सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, नरहरी महाराज, जनाई, मुक्ताई, शांतीब्रह्म, एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, निळोबाराय आणि तिथून पुढेही ज्या अनेक फडकऱ्यांचा मी उल्लेख केला, वास्कर, देहूकर, आजरेकर, लबडे महाराजांचा फड किंवा ज्या परंपरेतून आम्ही ही सेवा करतो त्या सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा फड, या फडकऱ्यांनी, वारकऱ्यांनी सतत या भक्तीचा जागर केला. अडाणी, अशिक्षित, भोळा भाबडा समाज त्याला एकत्र केला आणि सांगितलं की बाबांनो, ईश्वर भक्तीशिवाय तुम्हाला जीवाला परमगती मिळणार नाही, जीवनाचं समाधानही अनुभवता येणार नाही. भक्ती केली की सगळ्या गोष्टी होतील. भक्तीच्या मागे गुणही येईल, ज्ञानही येईल, वैराग्यही येईल. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली जी असं फळे होती, सिद्ध आणोनी लाविली पंथिका. आणि म्हणून माझ्यासारख्या तुमच्यातल्याच एका वारकऱ्याला निश्चितपणे असं वाटतं की आपले परमादरणीय नामदेवजी महाराज हे जे कार्य करतायत ते खूप महत्त्वाचं आहे, खूप मोठं आहे, खूप श्रेष्ठ आहे. आणि गेले अनेक वर्ष सातत्यानं प्रतिवर्षी ही उपाधी त्यांनी लावून घेतलेली आहे. पण ही उपाधी समाधीकडे नेणारी आहे. लुब्धले नादे लागली समाधी, लुब्धले नादे लागली समाधी, भजन नर नारी लोक हारे, भजन नर नारी लोक हारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एक सिद्ध साधका हारे, एक सिद्ध साधका हारे, एक सिद्ध साधका हारे, एक सिद्ध साधका हारे. पवित्र सारे पवित्र सारे लुब्धली नादी लागली समाधी, मूढजन नरनारी लोकारे. भजन भक्तीचं सामर्थ्य फार मोठं आहे. आणि म्हणून हा प्रसाद वाटणं, हे घराघरापर्यंत भजन पोहोचवीत राहणं, भक्ती पोहोचवीत राहणं फार मोठं पवित्र कार्य आहे.
आणि ते कार्य महाराजांच्या द्वारा मोठ्या प्रभावानं या ठिकाणी या भूमीमध्ये पांडुरंगाच्या चरणाजवळ घडतंय. तद्निमित्तानं आपण सर्व मंडळी विविध जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे उपस्थित झालेला आहात. महाराजांनी वैकुंठवासी रामभाऊ महाराज यांनी ज्या भागातून कार्याची सुरुवात केली तो परभणी जिल्हा असेल, हिंगोली, जालना, बीड, लातूर, नांदेड, संभाजीनगर या भागातून आलेली मंडळी असतील, किंवा अगदी आमच्या अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी राहता परिसर असेल, राहुरी परिसर असेल, संभाजीनगर जिल्ह्यातून वैजापूरची मंडळी असतील, नांदेडकर मंडळी सुद्धा आमची स्नेही बऱ्याच दिवसानं भेटली. आमचे गुरुबंधू संजयजी महाराज आहेत. खरं म्हणजे ज्यांनी सुरुवात सुंदर आपल्याला या ठिकाणी करून दिली ते विठ्ठल महाराज जाधव आणि आपले बालाजी महाराज आहेत. आणि ज्यांच्या वादनाचा आनंद, खरं म्हणजे मृदंग हा दंग करतो आणि पांडुरंग सुद्धा हे ऐकून तिकडे दंग होत असेल, अशी सेवा देत आहेत, प्रभावी सेवा. भरतजी महाराज आणि आसारामजी महाराज, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे सगळे गुरुबंधू, परमेश्वर महाराज आदी करून सर्व आदरणीय मंडळी, सर्वांना नमन करतो. आणि आपण पांडुरंगाच्या चरणाजवळ ही सेवा खऱ्या अर्थानं समर्पित करतो आहोत. भगवान श्री पांडुरंग परमात्मा जे अनंत अवतार आजवर झाले, त्या सर्व अवताराचं निजरूप या विटेवरती इथं उभं आहे. कलियुगामध्ये तुमच्या आमच्या सामान्य भाविकासाठी परमात्म्यानं घेतलेला हा विशेष अवतार आहे. किंबहुना पुंडलिक आदी भक्तांमुळे, आपल्या पूज्य साधू संतांच्या आग्रहामुळे तो परमात्मा इथे उभा आहे. आला होता एका निमित्तानं, पण या निमित्तानं आलोय तर आता अनेकांना या दर्शनाचा लाभ होऊ देत, असं त्यालाही कुठेतरी या सर्व त्याच्याच लेकरांविषयी कळवळा आला. आणि म्हणून तो परमात्मा या विटेवरती स्थिर उभा राहिला. नाहीतर पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता. पुंडलिकाला भेटायचं होतं, त्याची आईवडिलांची सेवा होती, पण त्या निमित्तानं फक्त पुंडलिकालाच काय एकट्याला आशीर्वाद द्यायचा का, म्हणून निजप्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. पुंडलिकाला तर दिलंच दिलं, परंतु येणाऱ्या सर्वांना तो म्हणतोय की बाबांनो घ्या, मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी इथे उभा आहे. आणि म्हणून समर्थ त्यालाच म्हणतात. मायबाप मोठा कोण, समर्थ कोण, ज्याच्याकडे गेल्यानंतर कधी पंक्तीभेद होत नाही आणि कुणाला देखील कशाची ददात राहत नाही, उणीव राहत नाही, त्याला समर्थ किंवा मोठा म्हणा. समर्थाची आहे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. मग जगामध्ये अनेक सामर्थ्य संपन्न लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, की ज्यांच्या सामर्थ्याचा परिचय कधी कधी जगाची सेवा करताना येतो. कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांनी मदत केली, अगदी तुमच्यात बसलेल्या सामान्य शेतकरी वारकऱ्यांपासून ते मोठमोठ्या लोकांपर्यंत. परंतु काही गोष्टी अशा ठळक ध्यानात राहिल्या. टाटा हे सर्वात पुढे आले आणि त्यांनी जवळजवळ 1,500 कोटी रुपये, म्हणजे 1,000 कोटी केंद्र शासनाला आणि 500 कोटी महाराष्ट्र शासनाला, 1,500 कोटीची मदत टाटांनी पहिल्यांदा केली. मोठ्यांनी मोठं मन दाखवलं की छोटी सुद्धा त्यांचं अनुसरण करू लागतात. यद्यद आचरती श्रेष्ठस्तत्तद एव इतरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. आगा वडील जे जे करीत तया नाम धर्मोठे. सामर्थ्य संपन्न लोकांनी मोठ्या मनाने वागलं की ते मोठेपण आणखी शोभून दिसतं. मोठ्या माणसाने खूप छोट्या मनाने आणि छोट्या विचाराने वागलं तर ते मोठेपण तिथे शोभून दिसत नाही, ते चुकून मोठेपण मिळालं असं म्हणता येईल. भनंगाची या अंगा आले इंद्रपद. विठाला समाजातली ही सामर्थ्य संपन्न माणसं सुद्धा त्यांच्या सेवेनं अचंबित करून टाकतात. मग परमात्मा किती समर्थ असेल.
माणसांचं परमात्म्यानं निर्माण केलेली माणसं, त्यानं निर्माण केलेलं हे जग, ते जर एवढं समर्थ आहे, त्यातली अनेक मंडळी जर एवढी समर्थ आहे, परमात्म्याच्या सामर्थ्याचा काय विचार करा. तो या त्रिभुवनाचा मालक आहे, करता करवित आहे. अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्वम प्रवर्तते, असं जो म्हणतोय की मी सर्वांना जन्मही दिलाय आणि माझ्यास्तव हे संपूर्ण जगत वाटचाल करते. आणि म्हणून परमात्मा सर्व समर्थ आहे आणि तो भक्तांना घ्या घ्या म्हणतोय. घ्या घ्या आता म्हणतसे सर्वांना देण्यासाठी उभा आहे बरं का. देतो तोच देव, जो देत नाही त्याला देव काय म्हणायचं. त्याला परमात्म्याला दाताही म्हटलेलं आहे. तुकोबाराय म्हणाले, देवा आम्हाला या जगाला भक्तिप्रेमाचं सुख द्यायचंय, पण ते सगळं देण्यासाठी आम्ही समर्थ नाहीये, पण तू आमच्या पाठीशी आहे ना, मग आम्हाला त्याची अडचण नाही. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. गुणांचा विचार करायचा आहे तर मला वाटतं दातृत्व या गुणापासूनच प्रवेश करूया. आपल्याला तरी कोणी काय म्हणणार आहे. जिथून जागा मिळेल तिकडे जावं. आषाढीला पंढरीला जर आपण आलो तर ज्या बाजूनं आपली दिंडी उतरली त्या बाजूनं पांडुरंगाकडे यावं, तसंच आहे. आणि म्हणून तो दाता आहे. महाराज काही ठिकाणी त्याला दातारही म्हणतात. चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्या शिखाने, गुणलावण्या शिखाने, गुणलावण्या शिखाने, तुझे विठोबा, मुकुटा सकामणी, धन्य तुझे विठोबा, मुकुटा सकामणी. चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्या शिखाने, मुकुटा सकामणी, जो विठोबा धन्य आहे, जो चतुरा माझी चतुरा राव आहे, जो सकल लावण्याची आणि गुणाची खान आहे, पण तोच विठोबा काय आहे तर माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. तू दातार सुद्धा आहेस देवा. दाता म्हटलंच होतं, आणखी पुढे जाऊन दातार का म्हणावं लागलं. दाता आणि दातार काय फरक असू शकेल. जे वाडवडील संतांच्या मुखातून ऐकलं ते सांगतो. दाता हा देतो, पण शेवटी त्याच्या देण्याला मर्यादा असतात. आपल्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून. अहो, देणाराला द्यावं वाटलं पण जवळच काही नसेल तर काय द्यावं, किंवा जवळचं संपून गेलं तर काय द्यावं. भगवान आले तर द्रौपदी सुद्धा म्हणाली होती की तू खायला मागतोय, पण आम्ही सगळे जेवून सगळं धुवून चून बसलेलो आहोत, काही नाही घरामध्ये, आणि दुर्वास आले त्यांना जेवू घालायचं म्हणून तुला श्रीकृष्ण बोलावलं. द्रौपदी म्हणते, आणि तू आल्या आल्या दुष्काळातून आल्यासारखा खायलाच मागतोय. अरे संकट पडलं म्हणून बोलावलं ना. देण्याला मर्यादा असतात, नसल्यावर तर नाहीच म्हणावं लागेल. पण देवाला नाही म्हणण्याची वेळच येत नाही. दाता हा एकदा देईल, दोनदा देईल, तीनदा देईल. मी नेहमी उदाहरण सांगतो. माझ्यासारखा एखादा महाराज एखाद्या गावात कीर्तनाला बोलावला, कीर्तनाला गेला, कीर्तन झालं, गावातल्या 4 लोकांची ओळख झाली आणि सांगितले, पहा आमच्याकडे मंदिराचं काम चालू आहे, काही मदत तुम्ही केली तर बरं होईल. आता मदत मागणं वाईट असतं असं माझं मत नाही, परंतु खूप इकडच्या कोपऱ्यातून तिकडे मदत मागणं एवढी काही गरज नाही. साधारणपणे आपल्या परिसरात आपली पत असेल तेवढीच कामं आपण करावी. विठाला विठाला 500, 700, 1000 किलोमीटर इकडचं तिकडं तिकडचं इकडं काय त्याला करण्यात आलं.
बरं त्यांना माहित नसते खरंच बांधतात का खातात, त्यांना तरी काय माहिती आहे. बरं सगळी माणसं काही खाणारी असतात का, काम करणारे असतात, पण न पाहिल्यामुळे त्यांनाही शंका निर्माण होते. आणि म्हणून परिसरात जेवढी पत आहे तितकं करायला हरकत नाही असं माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याचं मत आहे. बाकीची भाकड कथा खूप इकडे तिकडे करण्यात काही अर्थ नाही. हा मोठी कामं काही व्यापक असतील महाराष्ट्र स्तरावरची ती जरूर महाराष्ट्रभर आणि भारतभर, जसं राम मंदिराला भारतातून निधी गेला ते राष्ट्रीय स्मारक आहे, ती अस्मिता आहे, तर अशी कामं असतील. पण कुठल्या तरी गावात, कुठल्या तरी मळ्यात, कुठल्या तरी खळ्यात आणि एवढं छोटंसं मंदिर आणि त्याची वर्गणी तर म्हणे मुंबईला काय, पुण्याला काय, नाशिकला काय, वऱ्हाडात काय, मराठवाड्यात, याला काय अर्थ आहे. विठाला आणि म्हणून बोलावला माझ्यासारखा एखादा महाराज, सांगितलं मंदिर चालू आहे. गावच्या लोकांना वाटलं काय हरकत नाही, काय त्यांनी थोडंफार होईल ते दिलं. दिवसमान बरे होते, थोडी मदत केली. पुढच्या वर्षी महाराजांना बोलावलं. महाराज आले, सांगितले पहा तुम्ही आम्हाला मदत केली, मंदिर पूर्ण झालं, पण आता आम्हाला तिथे पाकशाळा गरजेची आहे, म्हणजे स्वयंपाकघर, पाकशाळा. लोकांनी पुन्हा थोडीफार मदत केली, दिली. तिसऱ्या वर्षी पुन्हा बोलावलं. महाराज आले. महाराज रिकामे येतच नव्हते, पावती बुक सोबतच होतं. देह जावो अथवा राहो, पण पावती बुक सोबत राहो. विठाला विठाला काय नेमकं ठरवलेलं असतं जीवनामध्ये, मला वाटतं ठरवावं लागेल. तुमच्या माझ्याकडनं जे या धडपडीमध्ये जी कुठे दिशा चुकत असेल तर आपल्या सगळ्यांनाच हा विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून तिसऱ्या वर्षी आले. सांगितलंय पा मंदिर झालं, पाकशाळा झाली, पण आता पाठशाळा बांधायची आहे, म्हणजे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी काही शिकवणीसाठी पाठशाळा बांधायची आहे. तिसऱ्याही वर्षी लोकांनी थोडीफार मदत केली. चौथ्या वर्षी पुन्हा महाराज आले पुन्हा. सांगितलं तुम्ही मदत केली, ही एवढी कामं झाली, पण आता गोशाळा राहिलेली आहे. गावातला एक जण म्हणला महाराजांची तर फारच शाळा चालल्या रे म्हणे. नेमकं काय शाळा चालली हेही कळेना म्हणे. मराठी भाषा आहे, शाळा शब्द हा वेगळ्या अर्थाने वापरला जातो. काय शाळा चालली. आणि मग चौथ्या वर्षी काय गोशाळेला थोडीफार मदत दिली. आणि पाचव्या वर्षी महाराज सप्ताह करायला ज्या वेळेला कमिटी एकत्र बसली, गावातले 4-2 जण उठले. ते म्हणले बाबा सप्ताह जरूर करा, वारकरी बोलवा, जेव घाला, अन्नदान करा. पण तो तेवढा महाराज आहे ना, त्याच्यावर फुली मारा, पहिली मारा. दर वेळेला येतो का ही शाळा आणि ती शाळा आणि ती शाळा. कदरून गेलो म्हणे आम्ही. बरं कोणतीच शाळा पाहायला आपल्याला बोलावलं नाही, कोणत्याच उद्घाटनालाही आपल्याला बोलावलं नाही. तेव्हा मला असं वाटतं आदरणीय नामदेव महाराजांसारखी मंडळी, प्रामाणिकपणे काम करणारे अनेक आमचे असे साधक, वारकरी, गुरुबंधू, संत महात्मे, या महात्म्यांची जी कार्य असतात ना ती सहज असतात. सहज कार्य करा. त्याच्यामध्ये आग्रह दुराग्रह ठेवून कार्य जर आपण करत गेलो आणि चढाओढ हा तर विषयच नसावा. जे होईल सहज तेवढं करावं, राहिलं तिथे राहू द्यावं. आमचे सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की बाबा रे, तेवढंच काम मनावर घेऊन निघालो तर आश्रमाला संपूर्ण सोन्याचा पत्रा लावू, असं ते म्हणायचे. श्री क्षेत्र सराला बेट निवासी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, तेवढंच काम जर करायचं ठरवलं तर काय करू म्हणाले, याला सगळा सोन्यानं मढवून काढू. पण तेवढंच काम नाही ना, आपल्याला भजनही केलं पाहिजे, आपल्याला पारायणही वाढवलं पाहिजे, आपल्याला नामस्मरणही वाढवलं पाहिजे, समाजाला सद्विचार संस्कारही देण्याचं काम त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. आणि त्यातून होईल सहज तेवढ्या ज्या गरजेच्या आहेत तेवढ्या गोष्टी जरूर करूया, असं ते म्हणायचे. सांगण्याचा भाव इतका आहे की आपल्याला देण्याला मर्यादा आहे. गावकऱ्यांनी दिलं, एकदा दिलं, दोनदा दिलं, तीनदा दिलं, चारदा दिलं, पाचव्यांदा म्हणाले नाही जमत. मला वाटतं पांडुरंग हा युगे 28 इथं उभा आहे. 5 नाही 5000 वेळा लोक येऊन गेले तरी तो म्हणत नाही की मी देणार नाही म्हणून. आणि म्हणून त्याला दातार म्हणतात.
की धरोनिया बाही भवहा तारी दातारा. पर सर्वांना सर्व काही देतोय. संतांनी त्याला सांगितलं जयाजी वासना तया तैसे पुरवावे. हे प्रभू तुझ्याकडे भोळे भाबडे हे सगळे भक्त जी भावना घेऊन येतील त्यांची ती भावना तू पूर्ण कर. आणि म्हणून हा जो वारकरी संप्रदायाचा केंद्रस्थानी उभा असलेला जो परमात्मा आहे या क्षेत्राचं वैशिष्ट्यच काही वेगळं आहे. हे क्षेत्र मुळातच भक्तीची प्रेरणा देण्यासाठी जसं आहे तसं एकत्र येण्याची प्रेरणा, सर्वांना समान लेखण्याची प्रेरणा हे देणारं सुद्धा हे क्षेत्र आहे. मला नेहमी एक मुद्दा फार प्रकर्षानं जाणवतो की भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये काला केला होता 5000 वर्षापूर्वी. काल्याचं वैशिष्ट्य तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. मुद्दा म्हणून सांगतो, काल्याचं कीर्तन नाही. आज 3रा दिवस आहे आताशी आपला. 3ऱ्या दिवसाची सेवा आपण रुजू करतोय पांडुरंगाच्या चरणी. अभेद देखिला सर्वांची शिदोरी एकत्र केली होती आणि गोर गरीब लहान मोठा सगळे एका पंक्तीला बसवलेले होते आणि सर्वांना समान पद्धतीने तो काला, फक्त तो वैष्णव पाहिजे. काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम असा तो काला दिला होता. पण झालं असं, उत्तर भारतामध्ये माता यमुनेच्या वाळवंटामध्ये काठावरती वाटलेला जो काला त्यातला विचारच लोकांना समजला नाही. आणि तो काला आणि त्या काल्यातली जी मूळ विचारधारा आहे ती पुन्हा लुप्त झाली. जी विचारधारा किंवा जो संदेश श्रीकृष्णाने दिला होता की बाबांनो सगळे एक या, व्यवहारामध्ये तुम्ही भिन्न भिन्न आहात, गरीब वेगळा श्रीमंत वेगळा, व्यापारी वेगळा शेतकरी वेगळा, कर्मचारी वेगळा अधिकारी वेगळा, ही एक जागा तुम्हाला अशी आहे, हे देवाचं प्रांगण, इथे एकत्र या. जात धर्म पंथ सगळं विसरून एकत्र या. पण तो विचार लोकांना कळलाच नाही आणि मग ज्ञानोबारायांना अवतार घ्यावा लागला. मी आपल्याला सांगतो, श्रीकृष्णानं काला वाटल्यानंतर 5000 वर्ष काला झालाच नाही. आपण जरा ग्रंथांचा धांडोळा घ्या म्हणजे लक्षात येईल. पुन्हा काला झाला नाही. मग काला कधी झाला? जेव्हा ज्ञानोबाराय अवताराला आले, आळंदीवरून पंढरीला वारकऱ्यांना सोबत घेऊन आले आणि इथे आलेले जे आजूबाजूचे वारकरी होते त्यांनाही एकत्र केलं आणि सगळे या पुंडलिक महाराजांच्या जवळ वाळवंटामध्ये बसले आणि सर्वांनी पुन्हा एकत्र भजन केलं, एकत्र भोजन केलं. एकची टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी वाळवंटी. एकाची टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळांची लाया, माझा ज्ञानराज गोपाळांची लाया, गोपाळांची लाया. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी वाळवंटी. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी वाळवंटी. एकच टाळी
कृष्णानं दिलेला विचार यमुनेच्या वाळवंटातला, त्याला पुनर्जीवन मिळालं त्या विचाराला आणि तो पुन्हा समाजामध्ये पसरला. पण त्याचं पुनरुज्जीवन या चंद्रभागेच्या वाळवंटात झालंय. म्हणून ही चंद्रभागा आणि एक क्षेत्र त्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तो श्रेष्ठ, व्यापक, पवित्र विचार इथून दिला गेला. आणि म्हणून पंढरी क्षेत्र हा वारकरी संप्रदाय आणि संतांचे विचार हे इतके व्यापक आहे, एवढे मानवतावादी आणि उदार विचार आहे की जगातल्या सर्व समस्या मिटवण्याचं सामर्थ्य वारकऱ्यांच्या विचारामध्ये आहे. आपल्या विदर्भातील अमरावती जिल्हा आणि माधानचे आपले संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज, चांदूर बाजारलाही त्यांचं स्थान आहे, माधान हे त्यांचं जन्मस्थान आहे. आणि ते थोर संत झाले, मोठे तपस्वी संत, ज्ञानेश कन्या स्वतःला म्हणायचे, प्रज्ञाचक्षू होते. पण एवढी प्रचंड बुद्धिमत्ता की त्यांनी वयाच्या 30-32 वर्षाच्या वयापर्यंत अनेक ग्रंथ लिहिले म्हणजे ते सांगायचे आणि तो लेखक लिहून घ्यायचा. अशा पद्धतीने इतकी प्रज्ञा त्यांची होती. आणि त्यांचे ग्रंथ आजही इतके सखोल तत्वज्ञानाचे आहे की त्यांच्या त्या विचारांचं विश्लेषण काही महापुरुषांनी केलं तरीही ते समजत नाही. त्या आकलनाला अतिशय जड जातं. आणि ते गुलाबरावजी महाराज म्हणायचे की जगाच्या पाठीवर अनेक धर्म आहे, चांगला विचार देतात, पण संपूर्ण जगातल्या लोकांना चालेल, आवडेल आणि तो स्वीकारता येईल असा विचार जर कोणता असेल तर तो विश्वधर्म होण्याच्या योग्यतेचा विचार हा वारकरी संतांचा विचार. विश्वातील सर्व लोकांच्या कल्याणाचा विचार जो मांडलाय, विश्वातील सर्व लोकांना एक म्हणणारा विचार आहे. ज्ञानोबा म्हणले, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भगवान श्री पांडुरंग परमात्मा त्याच्या चरणाजवळ चाललेली सेवा, जगद्गुरु तुकोबारायांना असं वाटतंय या पांडुरंग परमात्म्याविषयीची अंतःकरणामध्ये भक्ती उत्तरोत्तर वाढत जावी आपल्या आणि समाजाच्याही मनातील. म्हणून होईल त्या पद्धतीने या पांडुरंगाचं जे जे वर्णन आहे, कारण वर्णन कितीही केलं तरी आपली वाणी थकून जाईल. जिथे शेष स्तुती प्रवर्तला जिव्हा चिरोणी पलंग झाला, वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद जाणण्याचा प्रयत्न करतो, पुष्कळ प्रतिपादन केलं, द्वैवाव ब्रह्मणो रूपे मूर्तम च एव अमूर्त च. देव निराकार आहे, देव सगुण साकारही आहे, देव असा आहे, देव तसा आहे. पण एवढं सगळं सांगून शेवटी नेती नेती, याच्या पुढे आता मी काही फार वर्णन करू शकत नाही. म्हणजे परमात्म तत्वच एवढं व्यापक आणि श्रेष्ठ आहे, ते शब्दांमध्ये बसत नाही. मी आपल्याला सांगू का, साधारण घरातल्या एका उपकारकर्त्या पूज्य व्यक्तीविषयी जरी बोलायचं असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला आपण पूर्ण शब्दात वर्णनात बसवू शकत नाही. आणि तुम्हाला भाषणाला संधी दिली, किती बोलू शकाल? एखादा टक्का सुद्धा त्या व्यक्तीविषयी बोलता येत नाही. मग आता सामान्य माणसाचं कार्यकर्तृत्व एवढं मोठं असेल, व्यक्तिमत्व एवढं मोठं असेल, तर परमात्म्याचं यथार्थ वर्णन होऊच कसं शक्य? ते यथार्थ होणं शक्य नाही. पण जितकं जेवढं समजेल, जे करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करावं. ते पुष्पादंताचार्य नावाचे ऋषी म्हणतात, असितगिरी समम शातक जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती अधिग्रहित्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारम नयाती. हे प्रभू, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरू वृक्षाची लेखणी केली आणि विद्येची देवता शारदा सरस्वती सर्व काळ लिहू लागली. हा सर्व काळ शब्द विसरायचा नाही. लिखती यदि ग्रहित्वा शारदा सार्वकालम. सरस्वतीला एक दिवस लिहायला बसवला असं नाही, एक वर्ष लिहायला, सर्व काळ जरी लिहित राहिली प्रत्यक्ष सरस्वती, तदपि तव गुणानाम ईश पारम नयाती. तुकोबारायांनी एवढा सगळा विषय अर्ध्या ओळीत बसवलेला आहे. तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरेशाई, पत्र सिंधू न पुरेशाई, पत्र सिंधू न पुरेशाई.
पुरेशाई. भगवंताचे गुणच एवढे आहेत, गुण निधान आहे ना तो. मला सांगा, विहिरीचं पाणी मोजता येईल, तळ्यातलं पाणी मोजता येईल, धरणातलं पाणी सुद्धा किती TMC आहे, धरणाची क्षमता किती वापरलं गेलंय, किती शिल्लक आहे. यावर्षी तर दुष्काळच महाराष्ट्रावरती खरं म्हणजे आहे. काय पांडुरंगाची कृपा होईल तसं शेवटी तो सर्वांना जगवील, चालवील, हा विश्वास मनात ठेवूनच आपण त्याच्या चरणाजवळ येतोय. परंतु काळ मोठा अडचणीचा आहे आणि या अडचण भर म्हणजे यावर्षी निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे नेत्यांचंही लक्ष दुष्काळावर जाईल की नाही, सामान्य लोकांवर जाईल की नाही, याच्यावर माझा तरी वारकरी म्हणून भरवसा राहिलेला नाही. कारण जो नेता येतो तो एकमेकावर फक्त टीका करून जातो, पण लोकांचा दुष्काळ काय, लोकांच्या अडचणी काय, याच्यातून मार्ग कसा काढायचा, चारा नसेल तर त्याची व्यवस्था कशी करायची, पाणी कमी पडलं तर त्याची व्यवस्था कशी करायची, याच्यावर कुणीही कुठे बोलताना दिसत नाही. सत्ताधारी नाही, विरोधी नाही, दिल्लीतले नाही, मुंबईतले नाही आणि गल्लीतल्यांचा तर विचारच सोडून द्यायचा. विठाला या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या पोळ्या भाजण्यामध्ये ही सगळी मंडळी मग्न राहत आहेत आणि सामान्य माणसाचा विचार मात्र त्यांच्या मनामध्ये नाही, प्रजेचा विचार नाही. हे फारच मोठं दुर्दैव, दुर्भाग्य म्हणावं लागेल की मोठमोठ्या भाषणांमध्ये सामान्य माणसाचं जर आठवणच या लोकांना येत नसेल तर माझ्यासारख्या वारकऱ्याला चिंता वाटू लागते. विठाला मुद्दा इतकाच आहे की तळ्याचं पाणी मोजता येईल, धरणाचं पाणी मोजता येईल किती TMC आहे, नदीत सोडलेलं पाणी किती क्युसेक्स आहे सांगता येतं, सांगत असतात आपल्याला बातम्यांवरनं त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी. पण मला सांगा, समुद्राचं पाणी मोजता येईल किती TMC? नाही नाही नाही, आजपर्यंत कोणी तसा प्रयत्नही केलेला नाही. समुद्राचं पाणी मोजता येत नाही. तसं सामान्य जगामध्ये इकडे तिकडे गुण दिसेल, हा गुणवान आहे, तो धनवान आहे, हा ज्ञानवान आहे, लोक सांगत राहतील, पण परमात्म्याच्या गुणांच्या बाबतीत काय बोलायचं. म्हणून तुका म्हणे मही पत्र सिंधून पुरेशाई, धनी न पुरे गुण गाता, धनी न पुरे गुण गाता, रूप सृष्टी न्याहाळी, रूप दृष्टी धनी न पुरे गुण गाता, धनी न पुरे गुण गाता, रूप दृष्टी रूप दृष्टी धनी न पुरे गुण गाता, धनी न पुरे गुण गाता, रूप दृष्टी न्याहाळीता, रूप दृष्टी न्याहाळीता, धनी न पुरे गुण आमचे गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज या चरणाचा अर्थ सांगताना म्हणायचे, धनी म्हणजे इच्छा, धनी नाम इच्छा, धनी नपुरे गुण गाता, म्हणजे कितीही त्याचं गुणवर्णन केलं तरी इच्छा तृप्तच होत नाही. तुका म्हणे भूक भुकेलीच राहे, अशी अवस्था आहे. आणि म्हणून या परमात्म्याचे हे जे गुण आहेत तो गुणसमुच्चय आहे. ज्या वेळेला इंद्राची संपूर्ण संपत्ती क्षीरसागरामध्ये पडली आणि इंद्राचं स्वर्गाचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी समुद्र मंथन करायचं ठरलं, त्यावेळेला देव आणि दैत्य
या दोघांनी प्रयत्न करायचे ठरवले. पण मंथन करायचंय म्हणजे ते दह्या दुधाचं नाही, समुद्राचं, क्षीर समुद्राचं. समुद्रच घुसळून काढायचा आहे. रवी तेवढी पाहिजे, दोर तेवढा पाहिजे. आणि म्हणून मेरू पर्वताची रवी केली. वासुकी सर्प हा दोर म्हणून वापरायचा ठरला. आणि देव आणि राक्षस दोघे मिळून समुद्र मंथन करणार. पण एक समस्या निर्माण झाली. हा पर्वत जर या समुद्रात रुतून बसला तर मंथन करायचं कसं? तो जर रसातळाला गेला तर? मग भगवान परमात्म्यानं कासव रूप घेऊन, कासवाची पाठ ही टणक असते बरं का. देवानं एक संदेश दिलाय या कथेत. अनेक कथेतला अनेक प्रकारचा संदेश आहे, पण या कथेतला हा संदेश आहे. तुम्हाला ज्यावेळी जी भूमिका इतरांच्या सेवेसाठी करणं गरजेचं आहे ती भूमिका करायला लाजू नका. ती भूमिका करा. ज्या वेळेला जी गरज आहे ती भूमिका जरूर. कीर्तनाची गरज आहे तर कीर्तन करा. पण ज्या वेळेला कुणी एखादा भुकेला आणि त्याला जेवायचं तर त्यावेळेला तुम्ही अन्नदाते व्हा. ज्या वेळेला तुमचा पुजारीच आला नाही तुम्ही मंदिरातले पुजारी व्हा. ज्या वेळेला झाडूवाला आला नाही तर झाडूवाले व्हा. त्याच्यात बिघडलं कुठं? काही माणसं खूप आखडून पडलेले असतात आपल्या भूमिकेमध्ये. आणि मी कसा काय करू? मर तसाच करू. तुला आनंदही मिळणार नाही, पुण्यही होणार नाही. विठाला विठ्ठल. नम्र राहा, लवचिक राहा. जे ज्या वेळेला करणं गरजेचं आहे त्यावेळी ते जरूर करा. मोठी मोठी माणसं सुद्धा आपल्या नातलगांच्या मित्रांच्या लग्नामध्ये धावपळ करतात, वाढू लागतात. अहो, भगवान परमात्म्यानं पांडवांच्या यज्ञात पत्रावळी उचलली. उच्चिष्ट ती काढी धर्मा घरी उच्चिष्ट ते. आणि म्हणून भगवान कासव झाले आणि त्याला पाठ दिली त्या पर्वताला. मंथन सुरू झालं. राक्षसांनी सर्पाच्या तोंडाची बाजू घेतली होती, कारण राक्षस हे अहंकारीच आणि त्याच्यामुळे नेहमी प्रेस्टिजचाच विचार. म्हणजे मी असा आहे मग मी. काही माणसं तर असं म्हणतात मग कीर्तनाला यायचं पण मग तिथं कसं काय बसू? आता बसणं म्हणजे काय? ही एवढी थोर मोठी माणसं, स्त्री पुरुष सगळे बसतात, तसा बस बाबा. नाही म्हणे पण मला असं लोकात बसायला आवडत नाही. म्हणजे लोकात बसायला आवडत नाही ते एक दिवस लोक सुद्धा तुला राम राम करणार नाही. तसाच एका कोपऱ्याला पडून मरशील. किती श्रीमंत असला, किती मोठा असला. या जगामध्ये असे पुष्कळ श्रीमंत आहे, त्यांना नातेवाईक विचारत नाही, गावकरी त्यांच्या जवळ जात नाही, कोणी रामराम घालत नाही, कारण ते माणूस घाणे माणसं असतात. विठाला परत ते एवढे अहंकारी असतात की ते आपण वागतोय हे चुकीचं हेही त्यांना मरेपर्यंत कळत नाही. एक माणूस असा बढाईनं सांगत होता, आमच्यासारखे 4 वारकरी बसलेले होते आणि तो सांगत होता, महाराज माझा एवढा दरार आहे, गावात गेलो तर कुत्रा थांबत नाही जवळ. आता हा गुण आहे का दोष आहे? पण तो बढाई करून सांगत होता, आपला एवढा दरार आहे, गावात गेलो तर कुत्र थांबत नाही. म्हटलं यालाच वेगळ्या भाषेत म्हणतात कुत्र सुद्धा विचारत नाही. पण तू वेगळ्या पद्धतीने सांगतोय, तुझा अहंकार आहे, त्याला आम्ही काय करणार? आणि म्हणून लवचिक व्हायला सांगतात ग्रंथ संत. तुका म्हणे लीन व्हावे, कळे भावे वर्म हे, कळे भावे वर्म हे, कळे भावे वर्म हे. तुका म्हणे लीन व्हावे, कळे भावे वर्म हे, कळे भावे तुका म्हणे लीन व्हावे, कळे भावे वर्म हे. लीन होणं याचा अर्थ लहान होणं नाही आहे, महान होणं आहे. हे ज्याला समजतं ती माणसं या जगामध्ये शून्यातूनही विश्व उभं करतात आणि सामान्य जीवन जगताना सुद्धा असामान्य म्हणून जगामध्ये ते सगळ्या जगाला प्रतीतीला येतात.
आणि म्हणून सांगण्याचा भाग असा आहे, राक्षस हे राक्षस होते. त्यांनी सांगितलं आम्ही शेपटीची बाजू धरणार नाही, आम्ही सापाच्या तोंडाकडे. देव म्हणले ठीक आहे, आम्ही शेपटीकडे. देव अगोदर तोंडाकडे आले, राक्षस शेपटीकडे गेले. पण राक्षसांनी भांडण करून पुन्हा तोंड मिळवलं. त्याचं कारण असं, त्यांना असं वाटलं की आम्ही लहानपणा का घ्यायचा. आणि देव मंडळी ही अगोदरच कदरलेली होती, कारण जसजसं ते मंथन सुरू झालं, राक्षसाच्या पोटातून विषयुक्त ज्वाळा बाहेर येत होत्या, देवांना चटके लागत होते. नारदांना बोलावून घेतलं आणि हळूच म्हणाले, राक्षस इकडं आले तर बरं होईल. नारद म्हणला, राक्षसांना इकडं आणणं काही फार अवघड नाही आहे, फक्त थोडा त्यांचा अहंकार पेटवून द्यायचा, म्हणजे ते इकडे येतील. जसं फटाक्याची वात पेटवली की फटाका वाजतो, तसं अहंकाराला त्यांच्या थोडं कुरवाळलं की ते इकडे येते. आणि म्हणून नारद गेले आणि म्हणाले, राक्षसांनो, अरे देव अगोदर तिकडे तोंडाकडे गेलेत, तुम्हाला शेपटीकडे पाठवलं, पण काय दरार आहे तुमचा, तुमचे वाडवडील तर काय होते, आणि मग तुम्ही शेपटाकडे. त्यांनी दिलं शेपूट आपटून. ते म्हणले अजिबात जमायचं नाही, चला तिकडे. आणि सांगितलं आम्हाला सर्पाच्या तोंडाची बाजू द्या. देव म्हणायला लागले, नाही नाही, पण आम्ही अगोदर इकडं आहोत. त्यांना असं वाटलं एकदम नको सोडायला, नाही तर हे म्हणतील यांना सोडायचंच होतं की काय, मग थोडे आडेवेडे तर घेतले पाहिजे ना. आणि म्हणून म्हणले, नाही नाही, आम्ही अगोदर होतो, मग आम्ही इथेच थांबणार. नारद हळूच म्हणाले, आले ते तर मोकळे व्हा, नाही तर ते जर परत माघारी फिरले तर परत जळत बसाल इथे. शेवटी समुद्र मंथन पूर्ण झालं आणि त्या समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली. 14 रत्नांचा विचार आपल्याला करायचा नाही. पहिलं जे रत्न आहे, लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरापैकी लक्ष्मीचा विचार फक्त करायचा. लक्ष्मी निघाली आणि लक्ष्मी निघाल्यानंतर लक्ष्मी कुणाची. आता अमृत कसं वाटायचं ते ठरलं. विष भगवान शंकरांनी पिऊन टाकलं. बाकीच्या कोण कोण गोष्टी कोणाला दिल्या, ऐरावत हा इंद्राला दिला वगैरे सगळं. लक्ष्मी कुणाला द्यायची. म्हणाले, लक्ष्मीवरून भांडण करायला नको. लक्ष्मी तिच्या हातात वरमाला आहे, आपण सगळेजण बसूया आणि ती ज्याच्या गळ्यात वरमाला घालील लक्ष्मी त्याची. मला या गोष्टीतून आणखी एक संदेश इथे मिळतो. पूर्वीच्या काळी तडजोडीचा विषय जर काही आला तर निदान राक्षस सुद्धा समजूतदारपणा दाखवत होते. निदान भांडायला नको म्हटले तर थांबून घेतलं. आणि त्यांनी काय केलं, पंक्ती धरल्या. पंक्ती धरल्यानंतर लक्ष्मी निघाली. ज्याच्या गळ्यात वरमाला घालील लक्ष्मी त्याची. प्रत्येकाला वाटत होतं लक्ष्मी माझ्या गळ्यात वरमाला घालील. आमचे सद्गुरू म्हणायचे, राक्षस ज्या बाजूने बसले होते, लक्ष्मीनं तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही. आमचे गुरुबंधू इथं बसलेले आहेत. आमच्या महाराजांचा शब्द असायचा, ते म्हणायचे, संक्रांतीची सुगडं म्हणून सोडून दिले. संक्रांतीची सुगडं म्हणजे ते गाडगे, ते गाडग्याला जसं दुर्लक्ष करून टाकतात. पूजा झाली की कोण त्याच्याकडे पाहतं, आलं गरजेला तर म्हाताराला, नाही तर कोण त्याच्याकडे पाहत. आणि म्हणून संक्रांतीची सुगडं म्हणून राक्षस सोडून दिले. लक्ष्मीने ढुंकूनही पाहिलं नाही. लक्ष्मीला माहित होतं राक्षसांकडे बळ आहे, राक्षसांकडे सामर्थ्य आहे, पण राक्षसांकडे संयम नाही, शहाणपण नाही, शांतता नाही, सद्भावना नाही, आहे ती दुर्भावना आहे. आणि म्हणून लक्ष्मीनं राक्षसांना स्वीकारलं नाही. देव मंडळींकडे लक्ष्मीनं पाहिलं. देव हे बरे होते, चांगले होते, पण तरी सुद्धा बरचसं न्यूनत्व होतं. नाना प्रकारचे देव. लक्ष्मीला काही बरं वाटलं नाही. तुकोबाराय म्हणतात, सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते घेते, आपुल्या पोटाची रडते, मागती शिते अवदान. मग लक्ष्मीनं पुढे स्वर्गातली देवता वगैरे पाहिल्या आणि तिला बरं वाटलं. इंद्राला पाहिलं, पण थोडंसं बाहेरून चौकशी घेतली. अलीकडे नाही का, नातीसाठी मुलीसाठी स्थळ जर पाहिलं तर माणसं बाहेरून चौकशी घेतात. कोणा पाहुण्याकडून, कोणा मित्राकडून, कोणा गावकऱ्याकडून. आणि मग विचारतात, का हो ते आमचं चाललंय जमवाजमवीचं, तर कसं काय मुलगा, माणसं कशी काय. नाही, माणसं बरी आहे, खाऊन पिऊन सुखी आहे. मग काय करावं का संबंध. नाही, पहा बाबा तुमच्या 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 भरोशावर. मधला माणूस जरा असं म्हणला ना तर याची निमे हातपाय दिले पडतात. तुमच्या तुमच्या भरोशावर का म्हणतोय बा. जरा थोडं खोदून विचारलं तर मग ते सांगतात, नाही तसं काही नाही, सगळे चांगलं आहे, खाऊन पिऊन पैसा अडका बरा आहे, पण पोरग रात्री 12-1 शिवाय घरी येत नाही. रात्री 12-1 शिवाय घरात येत नाही.
म्हणून बरेच जे बोंबलत फिरतायत ना आमचे लग्न होत नाही, त्यांनी लवकर घरी आलं पाहिजे, लग्न लवकर होती. अनेक कीर्तनकार त्याच्यावर विनोद करतायत की लग्न होत नाही, लग्न होत नाही. पण मी ते लग्न होण्यासाठीचा उपाय सांगतोय तुम्हाला. लवकर घरी या, संध्याकाळी मंदिरात हरिपाठाला जा. हरि कीर्तन गावात असेल, सप्ताह असेल, वाढू लागा, झाडू लागा, मदत करू लागा. तुमचा नावलौकिक गावात होईल. आणि कोणा तिराहिताना जर तुमची माहिती काढायची ठरवली तर चांगला मेसेज जाईल, लवकर जमेल आणि जरा मजेत संसार होईल. बॅड मेसेज तुमचे चाललेत म्हणून तुमचं जमत नाही, बाकी काय अडचण नाहीये. पण तुम्ही धड वागत नाही आणि तुमच्याविषयी मग कोण धड सांगेल. आणि म्हणून लक्ष्मीनं इंद्राला पाहिलं आणि चौकशी केल्यावर कळलं, इंद्रा पडली भदे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र देव आहे, देवाधिदेव आहे, गोरा गोमटा आहे, चांगला आहे, नाकी डोळी चांगला आहे. पण एकच अडचण आहे की तो रात्री लवकर घरी येत. शेवटी इंद्र नाकारला. चांगला विनोद म्हणून सोडून द्या, बाकी वस्तुस्थिती जी आहे, इंद्राचाही जे काही तो त्याचा जो दुर्गुण आहे, लक्ष्मीला बरं वाटलं नाही. ब्रह्मदेवाला पाहिलं, बरं वाटलं. पण ते कामात इतके व्यस्त, जगाला जन्म देणारा आणि जगाचं काम डोक्यावर घेतलेला हा आपल्याला वेळ कधी देईल. आमचे महाराज एक गोड प्रमाण म्हणायचे, कुलाल हाडाचा बापचा हाडाचा, गडतो मडकी रे, अशी एक भूत संचार झाला, हिमालयाचा खडकी रे, हिमालयाचा खडकी रे, माझे बोलणे बाबा, माझे बोलणे, माझे बोलणे अभंग म्हटलं की नाथ महाराज, नाथ महाराजांचा हा गोड अभंग आहे. काय वर्णन केलं ब्रह्मदेवाचं, कुलाल हाडाचा बापचा हाडाचा. कुलाल म्हणजे कुंभार, पण मातीचे मडके घडवणारा कुंभार नाही. कसा हाडाचा, हाडा मासाचे हे मडके हे तुमच्या आमच्यासारखे. काय वर्णन केलंय बघा. आणि बापचा हाडाचा चाहडी करणारे कोण, नारद. आणि नारद यांचे वडील म्हणजे वर्णन कसं आहे, कोढे घालायचे ना पूर्वी, आणे घालायचे, कोढे घालायचे. कोढे कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडतो. लक्ष्मी म्हणाली नको नको नको, यांना वेळच नाहीये. पुढे महादेवाला पाहिलं लक्ष्मीनं, आणि महादेवाला पाहिल्यानंतर मन स्थिर झालं. महान दैवत आहे, विनम्र झाल्या. पण जरा न्याहाळून पाहिल्यावर थोडी अडचण वाटायला लागली. यांचं राहणीमान बरोबर नाही म्हणाले. गजचर्म व्याघ्रांबर कंठे शोभे, भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. गजचर्म व्याघ्रांबर स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचराश, चिता भस्मालेपस्रग पिनकरोटी परिकरः, अमंगल्यम शीलम तव भवतु नाम एवमखिलम, तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमस्ति. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये भगवान शंकराचं केलेलं वर्णन आहे. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा. स्मशानातलं राहणं, पिशाच्यांचा सदैव सभोवती सगळा गराडा. आणि चिता भस्मालेप, चिता भस्म अंगाला लावलेलं, नाना प्रकारचं नरमुंड गळ्यामध्ये आहे, अंगावरती गजचर्म आहे, व्याघ्रांबर आहे, त्रिशूळ डमरू हातामध्ये आहे, जटेचा भार डोक्यावरती आहे. अशा पद्धतीचं हे रूप आमचे महाराज फार गोड सांगायचे गमतीनं. जुनी मायबाप संत मंडळी ही ते म्हणायचे, लक्ष्मीला विचार पडला असेल, माहेरला जर नवऱ्यासोबत जायचं तर हे असा अवतार घेऊन जायचं कसं.
पण पुढे जाऊन आमचे महाराज म्हणायचे की महादेवाला समजू शकते ती फक्त माता पार्वती, दुसऱ्या कुणाला महादेव समजायचे नाही. महादेव हे किती महान आहेत हे पार्वतीलाच ठाऊक. पण लक्ष्मीने टाळलं, इंद्राला टाळलं, ब्रह्मदेवाला टाळलं, महादेवाला टाळलं आणि पुढे भगवान विष्णूला पाहिलं. भगवान विष्णूला पाहिल्यानंतर लक्ष्मी स्थिर झालेली आहे, डोळे भरून पाहते आहे. आणि भगवान परमात्म्याचं ते सौंदर्य कसं आहे, जो हा लावण्य पुतळा, तया वेळोवेळा दंडवत, तया वेळोवेळा दंडवत, तया वेळोवेळा दंडवत, तया वेळोवेळा दंडवत. हा लावण्य पुतळा जयाची अंगी, सकळ कळा जयाची ये, गळा वैजयंती माळा, तया वेळोवेळा दंडवत. असा हा परमात्मा आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरी, विटेवरी उभा पंढरी. श्री मुख शोभले, श्री मुख शोभले, ध्यान मिरविल विटेवर, ध्यान मिरविल विटेवर, लावण्याचा गाभा, गाभा 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 गाभा, लावण्याचा गाभा, गाभा 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 गाभा, लोकांची शोभा 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 शोभा, लावण्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा, लावण्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरी, विटेवरी उभा पंढरी, विटेवरी उभा पंढरी, पंढरी, लावण्याचा गाभा, चैतन्याची शोभा आणि विटेवरी उभा पंढरीये. जो नुसता सुंदर नाहीये, त्या सौंदर्याचंही अंतरंग आहे, म्हणून त्याला गाभा म्हणायचं. गाभा म्हणायचं बरं का. आंबा हा जसा अधिकाधिक परिपक्व होतो तो त्या कोईच्या बाजूनं जास्त गोड होत जातो. साल्टाच्या बाजूने तितका गोड लागणार नाही जितका कोईकडे गाभा. बरं का. आणि म्हणून परमात्मा हा सौंदर्याचा, लावण्याचा गाभा आहे. इतकं त्याचं अप्रतिम सौंदर्य वर्णन केलेलं आहे. श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलो निझाली वेडे, मदन पोटाले बापुडे, येर कोणीकडे इंद्रचंद्र. भगवान परमात्म्याचं सौंदर्य पाहिलं आणि लक्ष्मीनं वरमाला घालण्यासाठी पुढे सरसावल्या. पण भगवान परमात्म्यानं पाठ फिरवली. आता मात्र लक्ष्मीचा भ्रमनिरास झाला आणि विचारलं, देवा अहो मी लक्ष्मी आहे, क्षीर समुद्रातून निघाली आहे,
हे राक्षस देव सगळे माझी अपेक्षा करतायत, आमच्याच गळ्यात वरमाला घालील असं त्यांना वाटतंय. मी सर्वांना डावललं. गंगा गेली सिंधुपाशी, त्याने अव्हेरिले तिशी, तिने जावे कवन्या ठाया, सांगा वेगी पंढरीराया. भगवान म्हणाले, लक्ष्मी मी तुला डावलत नाहीये, तुझ्यातल्या अहंकाराला डावलतोय. तुला डावलण्यात मला काय स्वारस्य आहे? मला सगळं चालतं. भोळे चालतात, भाबडे चालतात, गरीब चालतात, दुबळे चालतात, फक्त मला अहंकारी चालत नाही. लक्ष्मी, एखादा ब्रह्मज्ञानी आहे पण अहंकारी आहे, मला नाही चालत. त्याच्यापेक्षा एखादा भाबडा आहे पण भावयुक्त आहे, मला आवडतो. लक्ष्मी, आम्ही भावाचे पाहुणे, भलते या. मी भाव पाहतो, बाकीची वरची गोष्ट माझ्यासाठी काही फार महत्व देत नाही. आणि म्हणून मी या लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. लक्ष्मीला डावललं आणि मग विनंती केली, देवा काहीतरी सेवा द्या. सांगितलं, मला भक्तांनी व्यापून टाकलंय. विठू माझा लेकरूवाळा, संगे गोपाळांचा मेळा. सर्व भक्तांनी लक्ष्मी मला व्यापून टाकलंय, शिल्लक नाही आहे मी आता, काहीतरी द्या. म्हणाले, मग पायाची सेवा कर. ते पाय धुवावयाची या दैवा, पात्र जाहली. आणि मग तिनं पायाची सेवा स्वीकारली. मला एवढंच सांगायचंय, जगातलं सर्व सौंदर्य, सर्व गुण, सामर्थ्य ज्याच्या ठाई एकवटलेलं आहे, तो हा परमात्मा विटेवर उभा आहे. हे तुकोबारायांना सांगायचंय अभंगाच्या. सकळ गुणे सकळ गुणे देवाचे लक्षण बरोबर 12 वाजलेले आहेत आणि पुढील 5 मिनिटांमध्ये उर्वरित चरणांचा सरळ अर्थ पाहून वेळेची मर्यादा सांभाळून आपल्याला ही सेवा पांडुरंग चरणी समर्पित करायची. कारण तुम्हा सर्व भाविकांना संपूर्ण कार्यक्रमांना हजेरी लावावी लागते. पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांची कथा आदरणीय राऊत महाराजांच्या द्वारा आपण श्रवण करताय. अतिशय सखोल अशा स्वरूपानं सायंकाळची हरिकीर्तनं आहेत.
पारायण भजनादी इतर सर्व काकड आरती हरिपाठादी सेवा आहेत. आणि मग अशा भरगच्च कार्यक्रमामध्ये वक्त्याची जबाबदारी असते की त्या त्या वेळेची जी सेवा आहे ती त्या त्या वेळेत समापन झाली पाहिजे. आणि म्हणून 12 वाजले. तुकोबारा आहे पांडुरंगाचं वर्णन करताना म्हणतात सकळ गुणे संपन्न, सर्व गुण त्याच्या ठाई आहे. ज्ञान म्हणाल तर या जगातलं सर्व ज्ञान त्याच्यापासून उगम पावलंय. गणपती अथर्व शीर्षामध्ये असं म्हटलं, त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. हे देवा तू ज्ञानमय आहेस, ज्ञान हेच तुझं स्वरूप आहे. माऊलींनी सुद्धा ज्या गणपतीचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी केलं त्याला अक्षर ब्रह्म म्हटलंय. ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे, त्याची काया आहे असं म्हटलंय. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेच्या निमित्तानं जो विचार अर्जुनाला सांगितला आणि तो जगाला आज मार्गदर्शक ठरला, इथे भगवंताचं जे ज्ञान आहे त्याचं जे अंतःकरणातील जे भाव प्रगट झालेले आहे. आणि म्हणून खरं तर आपल्याला सांगू, आपल्याला नेहमी एक खंत असते की आपण अमुक साधू पाहिले नाही, आपल्याला त्यांचं दर्शन घडलं नाही, ते खूप पूर्वी होऊन गेले नाही का. आपण अमुक देवता पाहिली नाही, तसं खंत असेल मनामध्ये की आपण श्रीकृष्ण पाहिले नाही. तर संतांनी सांगितलं, गीता जान हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. तुम्हाला श्रीकृष्ण पाहायचेत ना, श्रीमद भगवद्गीता घ्या आणि तिचं चिंतन करा, दर्शन करा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. गीता ही साक्षात श्रीकृष्णाची मूर्ती आहे. श्रीकृष्णच आपल्याला भेटले असं समजा. पण त्या ग्रंथांवर तेवढी श्रद्धा निर्माण व्हायला खूप वेळ लागतो. हे सांगणं सोपं आहे, पण सांगणारालाही शक्य नाही, ऐकणाराला शक्य नाही. ज्या दिवशी तुमच्या माझ्या अंतःकरणात तितक्या पवित्र भावना तयार होतील त्या दिवशी आपल्याला ते पटू शकेल आणि आपण त्याचं अनुकरण करू शकू. परवा माझ्याकडे एक मोठे डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की महाराज, गीता वाचली आणि असं वाटलं की नाही, मी जीवनात चुकतोय, मी अजून वारकरी झालो नाही, वैष्णव झालो नाही, याची मला खंत वाटते. मी इतका शिकलो, पण हे शिक्षण म्हणजे फक्त सामान्य भौतिक शिक्षण आहे माझं डॉक्टरकीचं. अध्यात्मज्ञान नित्यत्वम जे गीतेमध्ये म्हटलंय, मला त्याचा बोध झालाय आणि म्हणून मला वारकरी दीक्षा द्या. मला खूप समाधान वाटलं. आणि मी त्या डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर साहेब तुम्ही चुकलेला नाही आहेत, तुमच्या मनात पूर्वीचीच काहीतरी सद्भावना होती, ती या गीता विचाराच्या रूपानं पुनरुज्जीवित झाली. कारण बी पडलेलं असेल तरच पाऊस पडल्यावर गवत उगवेल, झुडूप उगवेल. बी नसेल तर उगवेल कसं? ते बी पडलेलं लागतं ना. कधी आईच्या द्वारा, वडिलांच्या द्वारा, शेजार पाजारच्यांच्या द्वारा जे सद्विचार मिळतात ते बी आहे. लहानपणी आपल्याला ते सांगत राहतात, आपण ऐकतो, सोडून देतो वगैरे, पण ते वाया जात नाही. जो जो सत्संग घडला, जे जे आपल्या तुमच्या आमच्या मनावर कानावरती चांगलं पडलंय ते वाया जाणार नाही. फक्त भाग्य एवढंच उदयाला यावं लागेल की त्याला जिवंत होण्यासाठीचा एक सुयोग आणि चांगला काळ, चांगला सहवास फक्त आपल्याला घडला पाहिजे. आणि म्हणून गीता जान हे वाङ्मयी. ज्ञान म्हणाल तर त्यानं गीता सांगितली, दान म्हणाल तर सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली. काय नाही दिलं त्यानं. योगदान म्हणाल तर अर्जुनाच्या रथावर जो सारथी, अर्जुनाचे रथी होय जो सारथी, बक्षी मोहे प्रीती सुदाम्याचे. तेव्हा परमात्म्याच्या गुणात तुझी या पार नाही गुणा. बस इतकंच म्हणून थांबूया. तेव्हा सकळ गुणे संपन्न, एक देवाचे लक्षण, सर्व गुणांनी तो संपन्न आहे. जगामध्ये कसं आहे, जगात जे गुण दिसतात एखादा गुण असतो. म्हणून आपले वैकुंठवासी जगन्नाथांना म्हणायचे की जगामध्ये सुज्ञ माणसं भेटतील, तज्ज्ञ भेटतील, पण सर्वज्ञ भेटणार नाही. तज्ज्ञ भेटेल, एखादा डोळ्याचा तज्ज्ञ, कानाचा तज्ज्ञ, हृदयाचा तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, विज्ञानातला तज्ज्ञ, गणितातला तज्ज्ञ, शेतीतला तज्ज्ञ, व्यवहारातला तज्ज्ञ, तज्ज्ञ भेटतील, सुज्ञ भेटतील, पण सर्वज्ञ कोण आहे? तो फक्त परमात्मा आहे. आणि म्हणून येरवरकड कोठे काही, एक आहे एक नाही. एखादा गुण असतो, अनेक गुणांचा अभाव तिथे असतो, पण तरी सुद्धा गुणांची कीर्ती किती मोठी आहे पहा.
एखाद्या गुणानं सुद्धा माणसं जगप्रिय, लोकप्रिय, समाजप्रिय होतात. एखादा खेळाडू, खेळ हाच गुण त्याचा असतो. एखादा खेळाचेही हजारो प्रकार आहे, पण त्यातला एखादा खेळ, कोणी फुटबॉल खेळतो, कोणी क्रिकेट खेळतो, कोणी कुस्ती खेळतो, कोणी कबड्डी खेळतो, आणि त्या खेळातला तो एक गुण त्या माणसाला जगात लोकप्रिय बनवतो. म्हणून व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. मग एक गुण जर माणसाला इतकं मोठं बनवतोय, तर अनंत गुण ज्याच्याकडे आहे, अनंत म्हणती माझिया स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणोनिया, असा जो अनंत गुणाचा सागर आहे. आणि म्हणून एवढे जरी अनंत गुण असतील तरी त्यातले काही महत्वाचे गुण आहे. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत. हे षडगुण ऐश्वर्य सांगितलं त्याचं. आणि तुकोबाराय तेच म्हणतात, षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत जाण. महाराज म्हणाले, बाबांनो किती सांगायचं आणि किती बोलायचं. तुम्ही जे जे त्या परमात्म्याच्या बाबतीत वर्णन कराल, बोलाल, ते ते त्याला लागू पडतं. अभंगाचं शेवट तुका जे जे बोले, तुका
माऊली. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. ए रवरकड कुठे काही एक आहे एक नाही. झालेली सेवा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सकल देवता संतांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी सेवा समर्पित करूया. ज्या भजनमूर्ती पूज्य पवित्र अशा साधू महात्म्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सप्ताह होतोय, वैकुंठवासी गुरुवर्य रामभाऊजी महाराज लबडे यांच्या पुण्यस्मरणार्थी सेवा सुरू आहे. आणि महाराजांनी सुरू केलेली भक्तीची परंपरा पुढे चालवण्याचं काम आज आपले सर्वांचे परमादरणीय वारकरी संप्रदायभूषण रामायणाचार्य नामदेवजी महाराज लबडे अतिशय उत्कृष्टपणे, सामंजस्यानं, अतिशय सद्भावनेनं हे कार्य सुसंघटित सर्वांना करून करतायत. मी त्यांना खूप धन्यवाद देतो या भव्य दिव्य आयोजनाबद्दल. या निमित्तानं वारकरी संप्रदायाची उंची खऱ्या अर्थानं महाराज वाढते आणि आपल्यासारख्यांच्या सद्भावनेनं केलेल्या सेवेमुळे खराखुरा परमार्थ विचार या समाज मनापर्यंत जातो आणि हे कार्य खूप महत्त्वाचं आहे. जसं आजारी माणसाला योग्य औषध मिळावं म्हणजे त्याला बरं वाटण्याची शक्यता जास्त असते, आणि म्हणून अध्यात्माचा विचारसुद्धा अत्यंत सद्भावनेनं सुयोग्य पद्धतीनं सर्वांपर्यंत जर गेला तो चांगला प्रभाव समाजावरती होतो आणि त्यातून निश्चित एक चांगली पिढी निर्माण होण्याचं काम होतं आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं नामदेवजी महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करावं. आपल्या सर्वांच्या भाग्याचंही कौतुक करतो. पांडुरंगाच्या चरणाजवळ आपल्याला काही दिवसांचं वास्तव्य इथं मिळतं आहे, हे मोठं भाग्य. याच्यापेक्षा मोठं भाग्य ऐसे भाग्य काही लहाता लाहीन असं म्हणता येईल. आणि म्हणून आपणही स्वतःला म्हणावं, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी. तुम्हालाही सर्वांना धन्यवाद देतो. पांडुरंगाचे अनंत अखंड आशीर्वाद आपल्या सर्वांवरती राहो आणि सर्वांचं जीवन सुखी समृद्ध आनंदमय भक्तिमय होवो या सद्भावनेसह आजच्या सेवेची सांगता. विठ्ठल हरिभक्ती पारायण गायनाचार्य